नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आपण एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला धावत चाललेत. त्यांच्या सकाळच्या जॉगिंग एक्सरसाइजचा तो एक भाग आहे आणि त्यांच्या पुढे मागे फक्त 1 किंवा 2 फक्त सुरक्षा कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये इतक्या सहजतेने सकाळी धावू शकतो, हे पाहून सगळ्या जगामधल्या लोकांना अतिशय आश्चर्य आणि आनंद वाटलेला आहे, की भारतामध्ये किती सुरक्षित आहे. म्हणजे परदेशी मनुष्य, राष्ट्राध्यक्ष तो सुद्धा फारशी सिक्युरिटी न घेता असा सकाळी धावू शकतो आणि सामान्य माणसासारखा, म्हणजे त्यात काही त्यांनी विशेष त्यांच्याकरता ट्रॅक मोकळा केलाय वगैरे असा नाही. तर ही एक फार चांगली सूचना आहे, की भारतात सुरक्षित वातावरण किती आहे. आणि अर्थातच त्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला 3 दिवसाची भारत भेट जी होती त्याची पहिली स्टेप मुंबईमध्ये होती. मुंबईमध्ये ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबईला आले. ते भेटले इथे. त्यांनी अ, आपल्या इथे जे ताजमहाल हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये पाकिस्तानी भ्याड दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता. तिथे जाऊन त्यांनी त्यातल्या बळींना श्रद्धांजली पण वाहिली आणि गेटवे ऑफ इंडियाचं पण अवलोकन केलं. अशा अनेक गोष्टी झाल्या ज्या टीव्ही कॅमेराच्या लोकांना फार आवडतात. आणि त्या गोष्टींचा इतका चांगला प्रसार त्यांनी भारताची प्रतिमा अर्थातच फार चांगली सुधारली. प्रश्नच नाही त्यामध्ये. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, की हे सगळं मीडियाला दाखवण्याकरता असतं आणि मीडिया हे आनंदाने दाखवतं देखील. परंतु यांच्या भेटीचा मुख्य उद्देश काय होता, हे आपण अशा या सगळ्या व्हिडिओमध्ये बघून भुलून जातो. हे एकटे आलेले नाहीयेत. त्यांच्याबरोबर त्यांची जी डिफेन्स मिनिस्टर आहे, म्हणजे संरक्षण मंत्री, त्या एक स्त्री आहेत आणि त्यांचं नाव आहे कॅथरीन व्हॉट्लिन. त्या देखील आल्या होत्या. त्यांच्या त्यांची आणि आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बंगळुरूमध्ये भेट झाली आणि खूप डिटेल त्यांचं डिस्कशन झालं. आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरती एक मोठी जागतिक परिषद भरलेली आहे. त्या परिषदेत सुद्धा फ्रान्सची लोकं आलेली आहेत आणि इमॅन्युअल मॅक्रॉननी तर सांगितलं विशेष करून, की आम्हाला भारताबरोबर या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचंय आणि भारताबरोबर डेव्हलपमेंट करायची आहे. पूर्वीचे सगळे गोरी देश होते ना, ते भारताला असं म्हणायचे, की भारत आमच्याबरोबर येऊ शकतो, भारताने आमच्या मदतीने काहीतरी करावं वगैरे. पण आता सूर बदललेले आहेत. आता त्यांच्या लक्षात आलंय, की भारत हा एक प्रगत राष्ट्र आहे. भारताकडे देण्यासारखंही खूप काही आहे. त्यामुळे ते भारताबरोबर आम्हाला सुद्धा यायचं आहे आणि आपण मिळून काहीतरी याच्यामध्ये डेव्हलप करू, अशा पद्धतीने इमॅन्युअल मॅक्रॉननी सांगितलं. आणि अर्थात इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूर खूप चांगल्या रीतीने जुळलेले आहेत. आपण फ्रान्सकडनं अत्याधुनिक शस्त्रास्त्र घेतोय, पण आपण नुसती घेत नाहीये. आपण राफेल विमानं घेतली आणि त्या विमानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये काय कामगिरी बजावली ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि पाकिस्तान धास्तावलेलाच आहे, कारण आपण आणखीन 114 राफेलचा करार केलेला आहे. आणि यावेळेला करारात एक महत्वाचं कलम असं आहे, की या 114 राफेलचे 50% कॉम्पोनंट तरी भारतात बनले पाहिजे. म्हणजे आपण भारतामध्ये ही राफेल बनवणार आहोत आणि ते राफेलच नुसती नाही, मी पुढे आपल्याला सांगणारच आहे, की यावेळेला संपूर्ण आउटलुकच बदललेला आहे, की आम्हाला मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत याची जी आमची मोहीम आहे, ती संरक्षण शास्त्रांमध्ये संरक्षण शस्त्रास्त्र आणि मिसाईल्स वगैरेमध्ये सुद्धा आपल्याला पुढे न्यायची आहे. नुसतं राफेलच नाही, हॅमर नावाचा एक अप्रतिम प्रिसिजन मिसाईल आहे, जे फ्रान्सकडनं आपण घेऊन ऑपरेशन सिंदूरमध्ये दणकून वापरलं आणि त्याने पाकिस्तानचे अगदी उद्ध्वस्त करून टाकले विमानतळ वगैरे. त्या हॅमरचं सुद्धा उत्पादन भारतामध्ये करायचंय. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हॅमरची जी मॅन्युफॅक्चरर आहे साफ्रान, त्या दोघांचा करार झालाय आणि इथे हॅमरचं सुद्धा आपण उत्पादन करणार आहोत. नुसतं इथेच थांबलेलं नाही. आपण आणि फ्रान्स एक अप्रतिम हेलिकॉप्टर बनवतोय आणि ते हेलिकॉप्टर आता पुढच्या वर्षी त्या हेलिकॉप्टरची मॉडेल्स, तयार झालेली मॉडेल्स बाहेर सुद्धा येणार आहेत. भारतामध्ये ती बनणार आहेत आणि भारताची कंपनी आणि फ्रान्सची कंपनी यांच्यात तो करार झालेला आहे. आणि या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्य असं आहे, HA-125 हे त्या हेलिकॉप्टरचं मॉडेल नाव आहे आणि त्या हेलिकॉप्टरचं ती बनवण्याकरता आपण 1,000
कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्या हेलिकॉप्टरमध्ये हे जे हेलिकॉप्टर आपण बनवणार आहोत त्याचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की हे हेलिकॉप्टर एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत जाऊ शकेल अशा क्षमतेचं हेलिकॉप्टर आपण बनवतोय. लक्षात ठेवा, एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत जाऊ शकेल त्या उंचीचं महत्व नाहीये. त्या वातावरणामध्ये हवा अतिशय विरळ असते आणि हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी हवा खाली दाबल्यामुळेच हेलिकॉप्टर वर उडतं. तर विरळ हवेत सुद्धा जर हेलिकॉप्टर उडायचं असलं आणि स्थिर राहायचं असलं तर त्या विरळ हवेला क्षमता देणारे इतके पॉवरफुल इंजिन लागतात हेलिकॉप्टरला. आणि तशी इंजिन असलेलं हेलिकॉप्टर आपण करतोय. आणि असं का करतोय? तर आपल्या ज्या लढाया व्हायच्या आहेत त्या सगळ्या हिमालयन परिसरात व्हायच्या आहेत आणि तिथे चालणारी हेलिकॉप्टर्स आपल्याला हवी आहेत. अशी शक्तिमान हेलिकॉप्टर्स आतापर्यंत आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे जी हेलिकॉप्टर होती शक्तिमान ती आपण अमेरिकेकडनं घेतलेली होती. स्कायहॉक वगैरे नावाची प्रचंड 2 पंखे असतात त्यांना. अशी हेलिकॉप्टर्स आपण घेतली होती. पण आता HA-125 हे लाईट वेट हेलिकॉप्टर आपण भारतात बनवणार आहोत. आणि नुसते बनवणार नाही आहोत. भारतात ते सिद्ध झालेलं आहे. जेव्हा ते एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत जाऊ शकतं, तेव्हा जगभरातनं त्या हेलिकॉप्टर करता मागणी येणार आहे. आणि भारत आणि फ्रान्स यांचा जॉइंट प्रोजेक्ट हे हेलिकॉप्टर आपण सगळ्या जगाला विकू. त्याने आपल्याला आत्मनिर्भरता तर येतेच, प्रश्नच नाही. परंतु त्याबरोबर भारताला पैसे देखील मिळतात. एक्सपोर्टचे पैसे मिळतात. शस्त्रास्त्रांचं लक्षात ठेवा, लीगल एक्सपोर्टमध्ये शस्त्रास्त्रांच्या निर्यातीमध्ये सर्वात जास्त पैसा मिळतो. इल्लीगल निर्यात ड्रग्ज वगैरे मध्ये याहून जास्त पैसा मिळतो. ते सोडून देऊ आपण. आपल्याला ती कामं करायची नाहीयेत. पण शस्त्रास्त्रांची आपण जी निर्यात करतोय, आपली ब्रह्मोस मिसाईलच घ्या ना. इतकं अप्रतिम मिसाईल आपण केलेलं आहे, की जगभरात अक्षरशः क्यू लागलाय, की आम्हाला द्या. आपण फिलिपिन्समध्ये बसवतोय, व्हिएतनाममध्ये बसवतोय, इंडोनेशियाने ते मागितलंय. अ, अ, तुमचे अझरबैजानच्या शेजारी आर्मेनिया त्यांनी मागितलंय. अनेक देशांना ते मिसाईल पाहिजे. आपण आणि रशियाने जॉइंट म्हणून ते मिसाईल केलेलं आहे. ब्रह्मोस हे नाव सुद्धा ब्रह्मपुत्र आणि मॉस्को, मॉस्कोची नदी आहे मॉस्कोच्या जवळची. त्या 2 नद्यांची नावं एकत्र करून ब्रह्मोस हे नाव आपण तयार केलेलं आहे. तर त्याला सुद्धा खूप मागणी आहे. त्यामुळे भारताचं उत्तम आणि तरीही अफोर्डेबल प्राइस अशी शस्त्रास्त्र आपण बनवतोय आणि जगामध्ये त्याला मागणी आहे. ते मागे मी एकदा सांगितलं होतं, की तुम्ही बनवलेली शस्त्रास्त्र तुम्ही वापरता त्यात काहीच नवल नाही. पण ती जर बाकीचे लोक वापरत असले तर त्या शस्त्रास्त्रांची गुणवत्ता वादातीत असते. अशी उत्तम गुणवत्तेची शस्त्रास्त्र आपण बनवतोय. इथेच आपण थांबत नाही आहोत. हॅमर मिसाईल करता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि साफरान यांचं जॉईंट कोलॅबोरेशन झालेलं मी आपल्याला सांगितलं. राफेलची जी जोडणी करायची आहे आणि ज्याच्यात 50% भारतीय कॉम्पोनंट लागायचे त्याच्याकरता टाटांची एक कंपनी आहे. ती कंपनी आणि फ्रान्सची एअरबस कंपनी हे एकत्र येणार आहेत आणि राफेल आपण एकत्र बनवणार आहोत. या हेलिकॉप्टर करता टाटा एडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड आणि एअरबस या दोघांनी मिळून हे बनवलंय. राफेल तर दसाव बनवतीये. दसाव आणि भारतामध्ये DRDO हे दोघं मिळून राफेल बनवतायत आणि या राफेलची गुणवत्ता जागतिक दर्जाची असणार आहे आणि 114 तर आपणच वापरणार आहोत. पण एकदा असेंब्ली लाईन तयार झाली की ही राफेल आपण जगामध्ये आपण आणि फ्रान्स जॉईंटली जगामध्ये विकू शकू. फ्रान्सला अतिशय आनंद आणि त्यांना ही संधी मिळालेली आहे, की भारताबरोबर कोलॅबोरेशन करून शस्त्रास्त्र बनवायचे आहेत. त्यामुळे फ्रान्स ते करते. इथेच नुसतं थांबलेलं नाही बरं का. हॅमर मिसाईल तुम्हाला सांगितलंच मी. हॅमर मिसाईल आपण बनवतोय, पण पाणबुड्या सुद्धा आपण फ्रान्सकडच्या बरोबरीने बनवतोय. स्कॉर्पिन नावाची डिझेलवर चालणारी पाणबुडी, तशा 6 पाणबुड्या आपण ऑलरेडी बनवलेल्या आहेत. त्या पाणबुड्यांना आपण कल्वेरी क्लास असं म्हणतो. एक तुम्हाला या नावाबद्दल सांगतो, की पहिलं जहाज किंवा पाणबुडी जी तयार होते, त्या पाणबुडीसारख्या इतर पाणबुड्या तयार झाल्या, त्या पाणबुडीसारखी इतर जहाजं तयार झाली, तर त्याला क्लास नेम देतात आणि पहिलं जे नाव असतं कल्वेरी हे पहिलं नाव होतं. कल्वेरी नावानी जी आपण पाणबुडी भारतात तयार केली फ्रान्सच्या सहकार्याने, ती कल्वेरी क्लास पाणबुडी आता आपण 6 तयार केल्या आहेत आणि अनेक सुद्धा तशा पाणबुड्या आपण करणार आहोत. डिझेल पाणबुडी आणि आण्विक पाणबुडीमध्ये काय फरक आहे? तर आण्विक पाणबुडी वर्षानुवर्ष पाण्याखाली राहू शकते. कारण ते अणुभट्टी असल्यामुळे त्यांना बाहेर यायलाच लागत नाही. पाणी समुद्राचं घेतात, त्या समुद्राच्या पाण्यातनं ऑक्सिजन तयार करतात. त्यामुळे ते ऑक्सिजन ते वापरतात आणि इंजिन डिझेल इंजिन नसल्यामुळे एक्झॉस्टच नसतो. त्यामुळे त्याचे बुडबुडेही बाहेर दिसत नाहीत. त्यामुळे ती पाणबुडी वर्षानुवर्ष पाण्याखाली राहू शकते, गुप्त राहू शकते. पण त्याची गरज वेगळी असते. भारताची दुसरी जी गरज आहे, की भारताचं बंगालचा उपसागर आणि अरबिक सागर या दोन्ही सिंधू सागर या दोन्हीमध्ये आपल्याला जे ऍक्टिव्हिटी करायची आहे, त्याला आपल्याला फास्ट, हलक्या आणि
अशा तऱ्हेच्या पाणबुड्या पाहिजेत की ज्या इथे संचार करू शकतील आणि त्यांना इतके वर्ष पाण्याखाली राहायची गरज नसते. त्या वरती येऊ शकतात आणि त्या भारताच्या जे आपली पोर्ट्स आहेत तऱ्हेतऱ्हेची, म्हणजे इकडे पाहिलं तर आपण मुंबई आहे, कोचीन आहे, गोव्याचं पोर्ट आहे. त्या तिथेही कुठेही येऊन त्या आपलं इंधन आणि बाकी गरजाच्या गोष्टी भरू शकतात. तशाच बंगालच्या उपसागरात सुद्धा आपली अनेक नवीन पोर्ट्स आहेत. त्या पोर्टमध्ये जाऊन ते भरू शकतात. विशाखापट्टणमला तर केवढं मोठं पोर्ट आहे. कलकत्ता, विशाखापट्टणम, मछलीपट्टण या सगळीकडे त्या येऊ शकतात. त्यांची सर्व्हिस होऊ शकते आणि आता तर आपण निकोबार बेटावरती एक प्रचंड मोठा नाविक तळ बांधतोय. तिथे सुद्धा या पाणबुड्यांची देखभाल, दुरुस्ती, त्यांचं सामान भरणं, पाणी भरणं, रसद भरणं हे सगळं होऊ शकतं. त्यामुळे हा संबंध जो भाग आहे, हिंद महासागर, अरबी उपसागर, आणखीन बंगालचा उपसागर, इथे भारतीय पाणबुड्यांचा संचार असला की या उपसागरावरती भारताचं वर्चस्व असणार आहे. राफेल विमानं हवेतनं त्याच्याकडे बघणारच आहेत आणि आपली ब्रह्मोस मिसाईल सगळीकडे तैनात केलेली असल्यामुळे आपला समुद्र हा सुरक्षित करण्याकडे आपण आपल्याच भारतात बनवलेलं विक्रांत नवीन जे विमानवाहू जहाज आहे ते सुद्धा या कामात लागलेलं आहे. विक्रमादित्य लागलेलं आहे. भारताची नौसेना अतिशय मजबूत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून 2014 सालापासून हे काम जोरात सुरू आहे आणि आता भारत ही एक शक्ती आहे हे सगळ्या देशांना कळून चुकलेलं आहे. एकदा निकोबारचा तळ तयार झाला, मला वाटतं 5 का 7 वर्षात तो तयार होण्याची गोष्टी आहेत की संपूर्ण हिंद महासागरावरती भारताची अप्रतिहत सत्ता चालेल. निकोबारपासून मलाका स्ट्रेट फक्त म्हणजे जी सिंगापूरची मलाका समुद्रधुनी आहे ना, ज्याच्यातनं सगळं तेल आणि या सगळ्या वाहतुकी होतात, ती फक्त 500 ते 700 मैल लांब आहे, समुद्री मैल लांब आहे. त्यामुळे तिथनं मलाक्का समुद्रधुनीवर लक्षात ठेवता येतं. मलाक्का समुद्रधुनीची सुरक्षा सिंगापूरनेच भारतीय नेव्हीला सोपवलेली आहे. हे आपल्याला मी मागे सांगितलंच होतं. हे सगळं काय होतंय, तर भारत ही एक महासत्ता आहे, याचं हे आता सगळ्या जगाला ते परिवलन दिसायला लागलंय की भारत ही एक महासत्ता आहे आणि ही शक्ती भारताला कुठनं आलेली आहे, तर भारताने मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि जगातलं उत्तमोत्तम तंत्रज्ञान वापरून अतिशय चांगली शस्त्र बनवायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं की माझा देश हा बलवान झाला पाहिजे, उत्तमोत्तम शस्त्र आपल्याकडे असली पाहिजेत. ते अणुबॉम्बला ध्वम असं त्यांनी मराठी नाव दिलं होतं. तर अणुध्वम जरी करायचा झाला तर भारताकडे सर्वात उत्तम अणुध्वम असला पाहिजे. खुळचट गांधींसारखं आम्हाला शस्त्र नको, आम्हाला शस्त्र नको आणि गुलाबी चाच्यासारखं शस्त्र असली तर ती इम्पोर्ट करायची, म्हणजे त्यात कमिशन खायला मिळतं, असा मूर्ख विचार केलेला नाहीये आहे. इम्पोर्ट सुरुवातीला आपण करायचं, परंतु ते भारतात बनवायचं आणि एक्सपोर्ट करायचं. म्हणजे आधी जे पैसे इम्पोर्टमध्ये खर्च केले त्याच्या दुपटीने एक्सपोर्टमधनं आपण मिळवायचे आणि मी मगाशी म्हटलं तसं एक्सपोर्ट करून इतर देश जेव्हा तुमची शस्त्रास्त्र वापरतात तेव्हा त्या शस्त्रास्त्रांच्या गुणवत्तेबद्दल अजिबात शंका राहत नाही. घरचा मनुष्य काय काही वापरेल आणि चांगलंच झालं म्हणेल, पण बाहेरची माणसं जेव्हा पैसे देऊन गोष्टी घेतात आणि वापरतात आणि ते चांगलं म्हणतात, तेव्हा निश्चितच भारताची मान वरती जाते गर्वानी. पिनाका म्हणून आपलं जे मिसाईल आहे, टँक विरोधी मिसाईल, ते अझरबैजाननी त्याचा अनुभव घेतलेला आहे. कारण अर्मेनियाला आपण तर दिलंय आणि अर्मेनियाने अझरबैजानचे इतके टँक फोडलेत ते मिसाईल वापरून, की अझरबैजानची आता पंचायत झालेली आहे. हा असा जो सगळा व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि मिसाईल्स या सगळ्यांकरता फ्रान्सकडनं आपण टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. फ्रान्स आपला घनिष्ठ मित्र झालेला आहे. अमेरिकेकडे आपण त्याकरता गेलेलो नाही आहोत. अमेरिकेचे जे F-75 ते जे विमान होतं ते आपण घेत नाही आहोत. कारण आपल्याकडे राफेल आहे आणि राफेलने आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. ऑपरेशन सिंधूरमध्ये तर सिद्ध केलेलीच आहे आणि आता आपल्याकडे आणखीन 114 राफेलचं स्क्वॉड्रन येत असल्यामुळे पाकिस्तानची अतिशय पाचावर धारण बसलेली आहे. मागे मी सांगितलं होतं राफेलचा उपयोग चीन करता सुद्धा अतिशय इफेक्टिव्हली होतो. कारण आपल्या ज्या विमानतळ आहेत, चंडीगड 30 मिनिटाच्या अंतरावरती फक्त आहे लडाखपासनं आणि लडाखमध्ये 4 विमानतळ आपण तयार केलेले आहेत. दौलत बेग ओल्डीचा विमानतळ आहे. त्यामुळे आपली विमानं लडाखमध्ये जर उद्या लढाई झाली, हिमालय परिसरात लढाई झाली, तर आपली विमानं अक्षरशः 10 मिनिटात तिथे पोहोचू शकतात. चीनच्या विमानांना पोहोचायला 3 ते 4 तास लागतात, कारण त्यांचे विमानतळ मागे तिबेटमध्ये आहेत. 4 तास विमान आणायचं आणि परत न्यायचं, म्हणजे 8 तासाचं फ्युएल घेतलं विमानामध्ये, की विमानामध्ये शस्त्रास्त्राला लिमिटेशन येतं. भारताला ते लिमिटेशन नाहीये. त्यांचं विमान येऊन जाईपर्यंत आपली 3 किंवा 4 फेऱ्या विमानांच्या होतील आणि हवे तेवढे बॉम्ब आपण त्यांच्या डोसक्यावर टाकू शकू. हे चीनला पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे चीन आता लडाखमध्ये काही करेल अशी शक्यताच उरलेली नाहीये. अतिशय उत्तम संरक्षण सिद्धता हा राष्ट्राच्या शक्तीचा कणा असतो. हे स्वातंत्र्यवीर सावरकर पूर्वीपासूनच सांगायचे.
गुलाबी चाचा आणि त्याच्या पिलावळीच्या सरकारने याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं होतं. अँथनींनी तर रस्ते सुद्धा बांधले नव्हते. असे दळभद्री मंत्री आणि असे दळभद्री नेते आपल्याला मिळाले होते. त्यामुळे 2014 पर्यंत मध्ये एक वाजपेयींचा अपवाद सोडला तर काँग्रेसची अप्रतिहत सत्ता होती. अत्यंत करप्ट, अतिशय भ्रष्ट आणि देशहितापासून पूर्णपणे दुर्लक्ष असलेली सत्ता आपल्यावरती होती. आपलं दुर्दैव होतं. पण 2014 नंतर सत्तेचा समतोल पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळे भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करतोय. पृथ्वी, नभ आणि समुद्र, पृथ्वी, नभ, सागर आणि सागराच्या खाली पाणबुड्या, या सगळ्यामध्ये आपलं आता हे दिसायला लागलेलं आहे. भारतीय शस्त्रास्त्र, भारतीय सैन्य, जगातलं 4थ्या क्रमांकाचं सैन्य तर आपलं आहेच आणि शस्त्रास्त्र सुद्धा आपण अतिशय शक्तिशाली बनवतोय. त्यामुळे हा शस्त्रसज्ज भारत ही खरी महासत्ता असते. गुलाबी चाच्यासारखं कबुतरं उडवून महासत्ता होता येत नाही. हे आपल्या डोक्यात ठसायला पाहिजे. नुसतं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत धावू शकतात, इथे आपण गुंतून राहू नका. फ्रान्सच्या आपल्या मैत्रीचा खरा जो अर्थ आहे तो उलगडून सांगायकरता हा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. याच तऱ्हेचे आणि काही व्हिडिओ मला करायचे आहेत आणि त्याप्रमाणे भारताची संरक्षण सज्जता आणि सिद्धता किती शक्तिशाली आहे ते आपल्यापर्यंत न्यायचंय. परवाच बांगलादेशामध्ये निवडणुका होत्या तर राफेलची उड्डाणं आपण तिथे केली होती आणि आसाममध्ये जे हायवे होता त्या हायवेवरती आपण नुसतं राफेलच नाही तर C-130 हे मोठं वालवाहू विमान सुद्धा उतरवून दाखवलं. त्यांना दाखवलं बांगलादेशचे जे जमाती वगैरे लोक होते की तुम्हाला चिरडून टाकायला आम्हाला अक्षरशः 2 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत, एवढी शक्ती आमच्याकडे, अवकात में रहो. हे आपण सांगितलं. कसं सांगितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच त्या हायवेवरच्या विमानात खाली उतरले. असा धाडसी पंतप्रधान असतो. नुसती कबुतरं उडवणारे पंतप्रधान खूप पाहिले. आता त्यांचे दिवस गेलेले आहेत आणि त्यांची पिलावळ इथे जे काही कार्यक्रम करते देशद्रोहाचे त्याच्यावरती मी पुढे बोलणारच आहे. परंतु देशभक्तीचा हा महापूर कुठे आपल्याला घेऊन चाललाय ते आपल्यापर्यंत यावं. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संमेलनाबद्दल तर मी अजून बोललोच नाहीये. सगळ्या जगाने धडा घेतलाय की भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सुपर पॉवर होऊ घातलाय. ते पण आपल्या पुढे आणायचंय. पुढच्या एका व्हिडिओमध्ये ते पण मी करेन. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारावर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स येऊ दे. आपल्या कमेंट्सनी आम्हाला खूप हुरूप येतो आणि कमेंट्समध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्याचा विचार आम्ही करताना करतो. पण एक कमेंट मागे आली होती की आपण परदेशाकडनं हे तंत्रज्ञान का घेतो. हे तुम्ही काँग्रेसला विचारा की 70 वर्ष या देशाला मागे का ठेवलं होतं. आता हा देश घोडदौडीने पुढे निघाला. आता परदेशी लोक आमचे इक्विपमेंट घेणार आहेत. इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. असो, आता इथे मी व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार, धन्यवाद, जय हिंद.